मोहोळ शहरात अनैतिक देहव्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका लॉजवर छापा टाकला असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी लॉज मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार मोहोळ कुरुल मार्गावरील छावा हॉटेल अँड लॉजिंग येथे हॉटेलच्या आडून कथितरित्या अनैतिक देहव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला। प्राथमिक तपासात आर्थिक फायद्यासाठी महिलेकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले। या प्रकरणी अमित नानासाहेब मोटे आणि श्रीकांत लक्ष्मण कसबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुटका करण्यात आलेल्या महिलेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे। या प्रकरणामागे मानवी तस्करी किंवा संघटित रॅकेट कार्यरत आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत। पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे।